आपले आजचे सत्कारमूर्ती आणि आपले लाडके खासदार सावरासाहेब, आपले आमदार साहेब नाईक सर, आपले विरोधी पक्ष नेते, आपण त्यांना विरोधी का बोलायचं मला माहित नाही, पाटील साहेब, हा आपण पॉझिटिव्हली बोलायला पाहिजे, पॉझिटिव्ह काय पाटील साहेब, उपस्थित सर्व नगरसेवक, फादर जोएल आपले विकल जनरल, फादर जो, फादर ऑल्विन, फादर फिलिप गोन्साल्विस, सर्व उपस्थित वसई विभागातले ज्येष्ठ आणि काही तरुण कार्यकर्ते, आपणा सर्वांचं मी आज सुरुवातीलाच हार्दिक अभिनंदन करतो की आजची सकाळ आपण या चांगल्या चिंतनासाठी राखीव ठेवली आणि उपस्थित राहिलाय आणि निश्चितच तुम्ही चांगले चिंतनात्मक गोष्टी आणखी बोलणार आहेत ते आम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तर त्याबद्दल आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. सावरासाहेब आणि नाईक साहेब आणि पाटील साहेब, आमची अशी इच्छा आहे की आपण मोठे व्हावे आणि प्रस्तावनेमध्ये विल्यम साहेबांनी जसं सांगितलेलं आहे की आपल्या विभागातली माणसं जेव्हा आम्हाला मोठ्या मोठ्या पदावर दिसतात तेव्हा आम्हाला त्याचा राष्ट्र अभिमान असतो आणि कसं व्हावं म्हणून सदिच्छा देण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं आहे आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि आमचं सगळं ऐकून घेतलात त्याबद्दल निश्चितच मी आपले मनपूर्वक आभार मानतो. जसं पालघर जिल्हा तुमच्याकडे आहे तर पालघर जिल्ह्याचे 10 तालुके आणि ठाणे जिल्ह्याचे 2 तालुके असा माझा विस्तार जरा मोठा आहे. माझ्याकडे आणखी पालघर ठाण्याचे 2 जिल्हे आहेत, तालुके आहेत, भिवंडी आणि शहापूर आणि संपूर्ण पालघर जिल्हा आहे. आपण एकत्रितपणे कार्य अशासाठी करतो की आपल्याला माहित आहे की आपल्याला मानवी प्रतिष्ठा जोपासण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचे मूलभूत हक्क प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत असतो. माणसाने चांगलं जीवन जगावं हीच परमेश्वराची योजना आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या संविधानाची देखील तशी योजना आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण सेवाभाव किंवा सेवाकार्य करण्यासाठी पुढे येत असतो. आपण ही सेवा करीत असताना निश्चितच या सेवेचा व्याप मोठा आहे आणि म्हणून लोकांचं सहकार्य आपल्याला प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही नागरिक समस्या निवारण समिती स्थापन केलेली आहे आणि ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ही समिती फार जागृत झालेली आहे आणि फार चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे आणि म्हणून या समितीचे सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो. ही समिती जशी आपल्याला एखाद्या थर्मोमीटर सारखी काम करते. थर्मोमीटर आपल्याला काय दाखवते, पारा कुठे आहे, तो व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे टेम्परेचर नॉर्मल आहे की नाही, तो वाढला तर तो कमी कसा करता येईल त्यासाठी ही समिती आपल्याला मदत करणार. तो कमी झाला तर वाढवता कसा येईल म्हणजे तो कोणाला काही त्रास होऊ नये या अनुषंगाने आपण हे सर्व प्रयत्न करीत आहोत. निश्चितच आपल्याला मागे वळून पाहता येत नाही, कारण मागे वळून पाहायला गेलं की पोस्टमॉर्टम मध्येच आपला संपूर्ण वेळ जाईल. आपल्याकडे सरकारने दिलेल्या नियमानुसार फक्त 5 वर्ष असतात आणि त्या 5 वर्षामध्ये पुढे कसं जायचं हा देखील एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि मग त्या अनुषंगाने एक विचार करता मला एक मुद्दा जो सांगायचा आहे तो परदेशामध्ये आपण फार चांगल्या प्रकारे पाहत असतो आणि तो म्हणजे लॉ अँड ऑर्डर. परदेशामध्ये लॉ अँड ऑर्डरला फार महत्त्व दिलं जातं आणि तो मुद्दा मला वाटतं की आपण आपल्या विभागामध्ये संपूर्ण देशामध्ये आणायला आपल्याला टाईम लागेल, परंतु तुमच्या मार्गदर्शनाने तुमच्या नेतृत्वाने आपल्याला हा लॉ अँड ऑर्डरचा जो मुद्दा आहे तो लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा आपल्याला कसा अंमलात आणता येईल आणि त्यासाठी आपल्याला एक कसा आवाज निर्माण करते किंवा एक अशी सकारात्मक शक्ती निर्माण करते
की ज्याने त्याने हा लॉ अँड ऑर्डर एन्फोर्स करायचा आहे, म्हणजेच हा लॉ अँड ऑर्डर पाहायचा आहे, त्यांना आपल्या आवाजाने किंवा आपल्या वाणीने एक साधारणतः आरोग्युक्त भीती निर्माण झाली पाहिजे. ते घाबरले पाहिजे असं मी म्हणणार नाही, त्याने लॉ अँड ऑर्डरच मान्य करायचे, परंतु जर ते करत नसते तर त्यांना कुठेतरी ती धाक निर्माण झाली पाहिजे की खासदार आणि आमदार हे लोकांच्या बरोबर आहे. आणि तशा प्रकारची एक चांगली भावना की लोकांचे खासदार, लोकांचे आमदार, लोकांचे नेते, अशी ही भावना आपल्याला निर्माण करायची आहे. त्यासाठी आपले सगळे प्रयत्न आहेत आणि ते झाल्यानंतर निश्चितच तुम्ही लहान राहणार नाही, तुम्ही खूप मोठे व्हाल. एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झाले तर आम्हाला निश्चितच त्याचा अभिमान होईल. आणि म्हणून मी आपणास विनंती करेन की आपल्याकडे जे सगळी यंत्रणा आहे, विशेष करून आपले जे सगळे अधिकारी वर्ग आहेत, मग ते कलेक्टर पासून मी म्हणेन शेवटच्या पोलीस पर्यंत, या सर्वांनी लोकांचे जे भावना आहेत किंवा लोकांचे जे प्रश्न आहेत, लोक जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे. ही जी भावना आहे ही या लोकांमध्ये, अधिकार वर्गामध्ये आपल्याला कुठेतरी रुजवायची आहे. आज लोकांना त्यांच्याकडे जायला भीती वाटते, आज लोक सहज त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, आज ते लोकांना अरे पुढे करतात किंवा अक्षरशः प्राण्यांसारखी वागणूक देतात. आणि म्हणून तसं होता कामा नाही, तर त्यांनी लोकांचा मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. जशी साधी माणसं आपल्याकडे आल्यानंतर आपण एवढा त्यांचा आदर करतो, मग ही लोक जी जणूही ते लोक कामावर आहेत, सेवक आहेत, त्यांनी लोकांचं किती ऐकायला पाहिजे, ही भावना आपल्याला जागृत करायची आहे. आणि नागरी समस्या निर्मूलनाच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करीत आहोत की ह्या लोकांपर्यंत आपल्याला कसा हा संदेश देता येईल की आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला कोणाचं काही वाईट करायचं नाही, सगळ्यांना चांगलं कसं करता येईल त्यासाठी आपले प्रयत्न आहेत. एक दुसरी गोष्ट, मी या रस्त्यावरनं बराच फिरतो, कारण माझा हा मुख्य रस्ता आहे आणि मला दिवसाला 3-4 प्रोग्राम या रस्त्यावर असतात. एक समस्या मला जी दिसते की पीक आवर्स म्हणजे रहदारीचा वेळ, त्या वेळेला ह्याच रस्त्यावर भरपूर पार्किंग असते आणि हे पार्किंग जे आहे ही भरपूर जागा खाली. आणि म्हणून मी आपल्याला विनंती केली की आपल्याला एक वेगळा मार्ग निवडावा लागेल की या पार्किंगवाल्यांना आपल्याला कसं बाहेर काढता येईल आणि मग रस्ते कसे मोकळे ठेवता येतील. तर त्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही मदत हवी असेल तर ती मदत देखील आम्ही द्यायला तयार आहोत. विशेष म्हणजे की मागच्या वेळेला आम्ही एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर बोलत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची मनुष्यबळ कमी आहे, तर आम्हाला काही युवकांची मदत मिळेल का, आम्ही त्यांना ट्रेनिंग करू, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि ते जाऊन त्याप्रमाणे कार्य करतील. आणि तशा प्रकारे आम्ही केलं आणि त्या विभागामध्ये तसे आमचे युवक देखील जागृतपणे कार्य करू लागले. तर आमच्याकडे युवा फोर्स नाही असं नाही, आमच्याकडे मोठी युवा फोर्स आहे. आपण निश्चित त्यांचा देखील वापर करून त्यांचं योगदान घेऊन आपण एक सुव्यवस्था आणि चांगल्या गोष्टी घडून आणण्यासाठी एक चांगलं व्यवस्थापन प्रशासन आपण तयार करू शकतो. आणि त्याद्वारे आपलं हा जो विभाग आहे तो विभाग अधिक चांगला आणि हिरवगार ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आम्ही लढा देत असतो आणि आमच्या पोप महाशयांची म्हणजे पोप फ्रान्सिस पासून आणि पोप लिओ आता आमच्या आले, त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की पर्यावरणाला पर्याय नाही, त्याचं संरक्षण ही एकमेव आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून आपण त्याच्या पुढे जणू काही नम्र झाले पाहिजे, त्यांची सेवा संरक्षण केलंच पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी कोणती गरज आपल्याला हवी असेल तर संपूर्ण वस्ती आपल्या बरोबर आहे हे आपण लक्षात घ्या. आणि आम्ही या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हवे ते प्रयत्न करू. तुम्ही फक्त कायद्याचे जे प्रश्न आहेत ते सोडून आम्हाला मदत करा, त्याद्वारे आम्हाला मदत करा. म्हणजेच हा पट्टा हिरवागार कसा राहील, या पट्ट्यामधील जे सौंदर्य आहे ते आपल्याला कसं टिकवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. आम्ही आपले मित्र आहोत.
आणि आपली मैत्री ही वाढली पाहिजे, आपली मैत्री ही लोकांना दिसली पाहिजे आणि त्याद्वारे निश्चितच एक वेगळा संदेश आपण आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये देऊ शकतो. आपण एकत्रितपणे काम करू, एकत्रितपणे सेवा करू. गॉड ब्लेस यू.